वाह, छान. मोहिते साहेब, तुम्ही दिलेला शब्द पाळलात. आवडला आपल्याला. एक नंबर काम केलंय बरं. मी कधीपासून सांगतोय मोहिते साहेबांचं काम एक नंबरच असतंय. नाही साहेब, तुम्ही पण चांगलं काम केलं बरं का. म्हणजे अंजलीचा तुम्ही बरोबर योग्य वापर करून घेतलात, म्हणून आपण राणाला पकडू शकलो. खरं काम आहे की नाही, तुम्हीच केलंय. काय चाललंय तुमचं? तू एक नंबर, मी एक नंबर, तू एक नंबर, मी एक नंबर. माझा काहीतरी विचार करा की जरा. तुझा तू का नाही एक नंबर गोळ घालून ठेवलाय. झालं वाईट बघितलं काय? हे असं असते. हे घ्या. हो मामा, मला सांगा, त्या अंजलीला ढाल बनवा, तिला पुढं करा. ही आयडिया तुम्हाला कुणी दिली? काय मोहिते साहेब, ही आयडिया तुम्हाला कुणी दिली? माननीय परेश पाटलांना दिली. काय? माननीय परेश पाटील, तुमचं काम पण एक नंबर. तुम्ही जो हा श्रम परिहार केलेला आहे की नाही, तो पण एक नंबर आहे बघा. मग नाही साहेब, आता पुढे काय? पुढे काय? आता माझा मार्ग साफ आहे. उद्या किंवा परवा त्या पोट निवडणुकीचा अर्ज भरणार आणि बिनविरोध निवडून येणार. बरं का बाप्या, एकदा का निवडून आलो का नाही, मग लई मोठं मोठं प्लॅन सुरू होणार. थांबा 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 मामा, जरा दमानं घ्या. काय आहे, तो राणा खरंच मेलाय हे कन्फर्म होऊ द्या, मग काय करायचं करा. ओ परेश पाटील, डोक्यावर पडलाय का तुम्ही? राणा गेल्याची खुशी म्हणून ही पार्टी करतोय का नाही आपण? तुम्ही खुशी म्हणून प्यायलाय, मी भीती म्हणून प्यायला लागलोय. कसली भीती? राणाची. मोहिते साहेब, या पप्पेच्या डोक्यावर खरंच परिणाम झालाय बरं. काय पण बोलतोय. एकदा का राणा जिवंत होऊन परत आला का नाही, मग तुमच्या दोघांच्या बी डोसक्यावर परिणाम होणार हे लक्षात ठेवा. आता हसायला लागलाय, नंतर दोघांनी मी रडायला लावणार आहे. तो राणा लक्षात घ्या, कारण काय आहे, तो राक्षस आहे, राक्षस. एकदा मेला की परत जिवंत होतोय, जिता झाला की हाणतोय. आणि या खेपेला जर राणा जिता होऊन परत आला तर तुम्हा दोघांनी संकट मला बी अजिबात सोडणार नाही, लय हाणणार. मला तर आता असं वाटायला लागले, आपण बॅगा भरायला घेतलेल्या बऱ्या. आता कशाला बॅग भरायलीस ग? राणादा पोलिसांना घावलाय, जेलात असेल त्यो. आता बॅग बिग भरायची काही गरज नाही. कुठं निघाली तू या टाइम? तुला कोणी सांगितलं नाही त्या चौकशी करायला? हे बघ, तू काही घाबरू नकस. राणादाचा काटा निघालाय, तेव्हा आता बिनधास्त राहा या घरात. आपण दोघी मिळून का नाही त्या मास्तनीची वाट लावू आणि माझ्या ताईसाहेबांचं सपान पूर्ण करू. हे तू आणि तुझी ताईसा मसनात जा. मी तर राणाचा गेम करायला आलतो, केलाय आणि आता निघालो. आता ह्या घराशी माझा काय बी संबंध नाही. अगो ये, आमचं घर साफ करून निघाली. मी होऊन देणार नाही असं. मला अडवायलीस तू? ही अक्कल अडवायलीस तू? माधुरी, माधुरी आज सोड. थोबड बंद करे बाप. आता एक शब्द बी थोबडातनं बाहेर काढायला बघितलीस की नाही, तर अर्धा शब्द आत आणि अर्धा बाहेर राहील. अवकात काय ग तुझे टवळे? काय अवकात आहे? गायकवाडाच्या तुकड्यावर जगणारी तू
या शाकावर आवाज चढवतीस हा मजबुरी म्हणून तुला जरा सहन काय केलं तर तू डोक्यावरच बसलीस की ग तुझ्या सारख्या पोरींना आता बारकं पोरग देऊन सिग्नल वर भिका मागायला लावतोय मी समजलं लायकी किती बोलतीये किती गळात चिनी बघ इथं त्या राहण्याला तुम्ही ढगात पाठवले तू ती झाडती पत्ती ग हा बिचारडे वाय ढगात गेलाय तो जमिनीनं गिळलंय त्याला त्याचं हाडबी आता सापडायचं नाही कुणाला काय केलं तुम्ही लोकांनी लय मोठा गोळ करून ठेवलाय हे मग रानादाचं भूत तुम्हाला सोडणार नाही गप बस नाहीतर त्या रानाच्या अगोदर तुझं भूत करीन भूत नाही हडळ चल माझ्या पायावर नाक रगड आणि माझी माफी माग माग म्हणते ना नाहीतर गळ्यात चिरीन बघ तुझा माग लवकर नीट पायाला नाक लागलं पाहिजे हे बघ तुझा रानादा मेलाय त्यो आता काही परत येत नसतोय त्यो आणि त्याचं भूत जरी जमिनीतनं वर परत आलंच तर त्याला सांग अक्काची गाठ घ्यायला कळलं राणा राणा उठ की रे राणा उठ की राणा 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 तुला काय पण होणार नाही बघ उठ उठ राणा उठ राणा राणा उठ की राणा ए राणा राणा उठ की राणा ए राणा राणा अरे उठ की राणा 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 उठ की राणा राणा तू मला सोडून जाणार नाहीस राणा उठ 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 राणा तुला काय पण होणार नाही उठ राणा राणा उठ की राणा ए राणा उठ राणा 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 तू जितायस राणा 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 अरे काय झालं रे राणा अरे अरे ते मोठ्या पप्पी आणि मामाने तुला घरातून येताना बघितलं मी त्यांचा पाठलाग केला अरे अरे तुला जित्ता गाडला रे त्यांनी जित्ता गाडला राणा ती माणसं नाही धायवान बघ अरे देवाच्या कृपेने तू वाचलायस लय घाबरलेलो रे मी लय घाबरलेलो बरं राणा बरकत असं सहजासहजी मरणार नाही मी वय त्या समद्यांचा हिसाब चुकता केल्याशिवाय शांत बसणार नाही वय राणा त्यासनी आता अजिबात सोडायचं नाही त्यांची नळ चिरायची बघ अजिबात सोडायचं नाही अरे ती माणसं नाही राक्षस आहेत राक्षस बरकत ती माणसं तर लांबची माणसं आहेत रे इकडे माझ्या जवळच्या माणसानं माझा घात केला म्हणजे अंजलीबाईंनी माझ्या जेवणामध्ये गुंगीचं औषध घालून मला त्या मोहिते आणि मामाच्या ताब्यात दिलं रे नाही रे राणा अरे वहिनी अजिबात असं करणार नाही ते असं करणारच नाहीत होय माझ्या डोळ्यात देखत बघितलं रे समजा अंजलीबाई लय खालच्या पताळीला गेल्यात राणा
तुझं काहीतरी गैरसमज झालाय बघ. अरे वहिनी अजिबात असं काय करणार नाही बघ. तू एक काम कर, काय भानगड आहे की नाही तू त्यासनी जाऊन विचार, म्हणजे तुला बी पटेल बघ. होय विचारायची काय बी गरज नाही, खात्री आहे माझी. सावकाश सावकाश. पहिलं त्या अक्काला ना मामाला संपवून आणि मग अंजली बाईसने जाब विचारलं. बरकत आता समद्यांनी बघायचा रानाचा तांडव. इन आंखों की मस्ती के मस्तानी हजारों है, मस्तानी हजारों है. इन आंखों काय रेडीमेड के मस्तानी हजारों. काय आजकाल लई चांदी सुरू आहे तुझी. हा काय ते? अरे हे हेडफोन काढ, हेडफोन. हा हा काय म्हणला? म्हटलं हा आजकाल लई चैनी सुरू आहे तुझी. काय भानगड, तुझं काय डल्ला बिल्ला मारलास की काय? डल्ला बिल्ला नाही, माहितीचा पैसा आहे, माहितीचा पैसा. माहितीचा पैसा तो आणि कसं काय? आणि कसं काय म्हणजे? ए बाबा, माहितीला लई महत्व आहे बाबा. अरे ज्याच्याकडे माहिती ज्यादा त्याच्याकडे पैसा ज्यादा. अरे मोठे मोठे कंपन्या काय करतात हा? अरे तसाच पैसा मिळवतात. आपली सगळी माहिती त्यांच्याकडे असते बाबा, म्हणून तर ते आपल्याकडे पैसा घेतात. असं काय करतो? काय गणवा लागलाय? अरे या गुत्त्याच्या पलीकडे मला कोणी ओळखत नाही, आणि एवढ्या मोठ्या कंपन्या मला कशाला ओळखतील? एक चुकते तुमचं. यो मोठा मोबाईल आहे की नाही, फोडा कुठेतरी निवड त्या मारे. अरे यो मोबाईल आहे की नाही, मोबाईल यो सगळी माहिती आपल्याकडनं घेत असतो. अरे तुम्ही काय करता, काय खाता, काय पिता, काय जेवता, तुम्हाला काय पाहिजे, सगळं हे मोबाईल आहे की नाही कंपन्यासनी माहिती पुरवतो. आणि दुसरी गोष्ट, यो मोबाईल म्हणजे साधा सुद्धा नाही बाबा. आता बघ, तू नुसतं म्हण मला घर पाहिजे, दनादन 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 संध्याकाळपर्यंत डायरेक्ट असा संध्याकाळपर्यंत नुसता ढीगच जाहिरातींचा तुला सांगू. आता तू नुसतं म्हण मला मर्डर करायचा आहे, सुरा काय, चाकू काय, बंदूक काय, पिस्तूल काय, धडाधड धडाधड जाहिरातीचा नुसता पाऊस पडतो याच्यावर. हा मोबाईल म्हणजे साधा सुद्धा नव्ह. ह्याच्यासारखा गद्दार कोण नाही. या गद्दाराला आपण दिवसभर हातात घेऊन फिरत असतो. सावध राहा त्याच्यापासून. हा तर सांगायचा मुद्दा काय, ज्याच्याकडे माहिती ज्यादा त्याच्याकडे पैसा ज्यादा. हा माझ्याकडे माहिती ज्यादा आहे म्हणून पैसा ज्यादा आहे. ही तिसरी गोष्ट लिहून ठेव. मस्तानी हजारो है इन आंखों की मस्ती के, मस्तानी हजारो है. अरे पैसा नाव काढल्यावर माहिती आणि पैसा दोन्ही हजार. बोला. मला जरा महत्वाचं बोलायचं तुझ्या संग. माझं 10 लाख केव्हा देणार? जरा बाजूला चल, महत्वाचं बोलायचंय. काय महत्वाची माहिती आहे होय चल. माहिती माहिती काय? ऐक, मी चाललोय सगळं सोडून. तेव्हा तू बी तर राहू नकोस, गायब हो. का ती? माझं काम झालंय आता. तेव्हा उद्या जर पोलिसांना काही माहिती कळली तर उगं तुला सांगू. भाऊ आहे म्हणून सांगायला आलो, सटकीत नस. हे बघ, माझं 10 लाख रुपये दे, नाहीतर मी लगेच जाऊन राहण्याला सांगतो तू चाकायचं म्हणून. तुला काय मी कन्नड मध्ये सांगतो का रे? माझं काम झालंय आता. राणा गेला ढगात. काय? वय आता मामांकडनं मी पैसे घेणार आणि कोल्हापूर सोडणार. तू बी इथनं गायब हो रे, नाही तर उगच लटकशील. माझा 10 लाख द्यायच्या आधी राणाला ढगात घालवलंस. तू काय बहीण आहेस का वैरी नाहीस? हा 10 लाख तू दे आधी माझं. बस बोंबलं तू.
नीट सांगतोय तर तुला काही कळना झाले. पिंडिक कुठलं? अरे 10 लाख रुपये. अरे अक्का ए 10 लाख. अरे कुठे ए थांब. ए अक्का अक्का अरे अक्का तू एवढ्या सकाळी? माफी मागायला आली. तू आत ये ना. ये ये. मामा मला माफ करा, पण मला अजून एक संधी द्या प्लीज. संधी? हो, काल राणाजी माझ्यामुळे पळून गेले, पण मला तुम्ही अजून एक संधी द्या. मी पुन्हा राणाजींना बोलवीन आणि यावेळेला ते पळून नाही जाणार. आता राहू दे अंजली, त्याची काही बी गरज नाही. नाही मामा, असं नका हो बोलू. मला पण राणाजींचा खूप राग आला, पण एक संधी द्या तुम्ही. राणाजींचा एन्काउंटर होता कामा नये मामा. प्लीज, हवं तर तुम्ही वरिष्ठांशी बोला, पण राणाजींचा जीव वाचवा. आता तू म्हणतीस तर बोलतो. थँक्यू थँक्यू. बरं अंजली, उद्या का नाही मी निवडणुकीचा फॉर्म भरणार आहे. तेव्हा सगळ्या पत्रकारांच्या समोर माझा एक व्हिडिओ सादर करणार आहे. ते तुमचं प्रेझेंटेशन असतं काय तसं, म्हणजे मी ह्या भागात पुढं काय काय प्रगती करणार आहे याची माहिती बी देणार आहे त्याच्यात. तेव्हा या कामात तू मला मदत करशील? नाही नाही, बाकी तू राहण्याचं टेन्शन घेऊ नकस, मी हँडल करतो ते. करशील काय मदत? हो करेन. ठीक आहे मग. उद्या सकाळच्याला 10 वाजता कार्यक्रम आहे, तर त्या आधी गाडी पाठवतो तुला. चालेल. येऊ मी? अगं चहा तरी घे ना. नाही नाही, राहू दे. येते. बरं. जवळ असली इमोशनल अडाणी माणसं आहेत, तवर आपल्याला घाबरायची काही बी गरज नाही. हॅलो. काय उतरली काय? उतरलोय, पण घरी पोचलो नाही अजून. मग लवकर घरला पोच, आंघोळ कर आणि आजच्या आज ते अक्काचा खेळ खलास करून टाक. काय मर्डर करायचंय? नाही 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 नाही, हे बघा मी कायद्यानं चालणारा माणूस आहे, मला असलं काय करायला जमणार नाही. घाबरलास काय? माननीय परेश पाटील आहे मी, आणि माननीय परेश पाटील घाबरत नसतात कुणाला. पण डायरेक्ट कायदा मोडायचा म्हणजे 10 लाख देतो तुला. मोडला. मग आजच्या आज मोड, कारण आज लई शोध दिवस आहे. काय काळजी करू नका, माधुरी उर्फ अक्का आजच्या आज ढगात जाणार.